मला नेमकं काय चाललंय तर मीडियाच्या माध्यमातून कळलं, पेपरमध्ये वाचलं की जेव्हा प्रशासक आल्यानंतर 427 तुम्ही अपात्र करता. मग अपात्र केल्यानंतर एक अधिकारी तो पण त्यांना अधिकारी दिलाय, मग दुसरा अधिकारी त्यांना मॅनेज करून पण त्यांना पात्र करतो. कसं शक्य आहे? म्हणून मी काल या विषयावरती मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो होतो. तर त्या गर्दीमध्ये मला काल बिझी शेड्यूल असल्यामुळे साहेबांची मला वेळ भेटू नाही शकली. तर मी कानी घालणार आहे साहेबांना की हे असं असं चुकीचं चाललंय. आपण मूळ म्हणजे गोकुळमध्ये प्रशासनाला कारण म्हणजे 1310 निर्णय ते अपात्र होतात. हे आपल्या सोयीसाठी मतदानासाठी ते निर्णय केलेले आहेत. मुश्रीफ साहेबांच्या घरात 45 डेरे आहेत, त्यामुळे शक्यच नाही होणार ना तसं. आणि मग जे गोरगरीब जनतेने सामान्य शेतकरी बांधवांनी ज्या कष्टातून घामातून गोकुळचं दूध उत्पादन सुरू केलं, मग अशावरती 100% अन्याय होतोय. मग तुम्ही 1300 आता 407 आणि 1300 जर ह्या पात्र झाल्या तर मग काय शक्यच म्हणजे गोकुळ हे राहणारच नाही. एका घराणेशाहीमध्ये आणि एका नेत्यांच्या घरात सर्व निघून जाईल. आणि बाकी गोकुळमध्ये खरं तर म्हटलं तर गोकुळमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला येते काय? जो दूध उत्पादन आपला दिवस रात्र मरून चारा गोटा दूध करून करायचं आणि त्यानंतर मग असला त्याला वर्षातून एकदा हे आता तर मला कालच कळलं की माझ्या मतदारसंघात आणि सगळीकडे साम दाम दन एक तर गोकुळची दशत. आमचे गोकुळ आमच्याकडे आहे, केडीसी बँक आमच्याकडे आहे, कारखाने आमच्याकडे आहेत, मिरची कांडप आमच्याकडे आहेत, जिल्हा परिषद आमच्याकडे आहेत. आणि तुम्हाला आम्ही भाजपकडे काय आणि तुम्हाला कोण वाचवणार आहे अशा लोकांना भीती घालले आहेत. आणि ठराव आमच्याकडे द्या तर ठराव आपल्याला हे एक विषय मोठा आहे. हा ठरावचा विषय आपल्याला माहिती आहे की नवीन मुख्यमंत्री साहेबांना आम्ही देतोय आणि हे 100% करून घ्यायला लागेल, नाहीतर गोकुळचं वाटोळं होण्याशिवाय थांबणार नाही. आता ज्या नेत्यांनी मिटिंग घेतली, मी माझा एक नेता, आमचा नेता, माझा नेता, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे सक्षम असे मुख्यमंत्री आहेत. एकदा त्यांनी आदेश दिला की त्याच्यापुढे आम्ही कोण येत नाही आणि त्यांच्यापुढे आम्ही कधी जाऊच शकत नाही. मला साहेबांनी सांगितलं, शिवाजी आपल्याला युतीसोबत राहायचंय. साहेबांना सांगितलं, साहेब तुमच्या पुढे शब्दच नाही आम्हाला मान्य आहे. साहेबांनी तेव्हा सांगितलं, मी साहेब खरं 1310 ह्या दूध संचालक आणि 400 हे 27 याचा हे ते 100% त्याची चौकशी लावून त्या अपात्र त्या आपल्याला ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यानंतर ठीक आहे म्हटलं, हो ते खरं मुख्यमंत्री साहेबांनी मला बोलले आणि भेटून घ्या सांगितलं. खरं ह्या नेत्यांनी म्हणजे खास करून आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं, मुश्रीफ साहेबांना बोलवलं, पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुमित कदमजी त्यांना बोलवलं. जिल्ह्याचं त्यांचं सुमितचं काय संबंध येत नाही गोकुळच्या याच्यामध्ये, ते सांगलीतले आहेत. खरं माहित नाही कारण काय. मग त्यांनी मॅनेज केलं, अमल मालिकला बोलून घेतलं आणि आम्हाला निरोपच नाही. म्हणून मी काल मला असं काय हे नाहीये की त्यांनी बोलवावं, कारण आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर, माझ्या साहेबांनी बोलल्यानंतर मला पुढे काही शब्दच नव्हते. आणि मग हे लोक जर देत नसतील तर मी बोललो की बाबा तुम्हाला जर मान सन्मान नाही, बाबा मी साहेबांमुळे येत होतो. हे जर आपल्याला ग्राह्य धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब त्याला आमचे नाही आहेत. ते हा विषय असा होता. आणि मला वाटते निवडणुका चांगल्या पद्धतीने व्हावेत. मुख्यमंत्री अतिशय कडक शिस्तीचे आहेत. ते मी असू किंवा मुश्रीफ साहेब असू, कोणी असू, चुकीला माफी नाहीये, मला माहिती आहे. म्हणून आम्ही प्रामाणिकपणे हे काम करतोय आणि प्रत्येक दूध डेअरी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी करतोय. आता संचालक बघा ना, 30 वर्षाचा संचालक बघा, कुठला आमचा शेतकऱ्यांचा मुलगा संचालक झाला बघितलंय का? आता ते त्यांची ताकद आहे, सोडून द्या. आपले तिथपर्यंत आमचा गोरगरीब शेतकरी तिथे पोहोचूच शकत नाही. खरं मुश्रीफ साहेब उदाहरण घ्या, 25 वर्ष मंत्री राहिलेत. माझ्या चंदगड मतदारसंघात ते मंत्री नाही आहेत का? आम्हाला आमच्याकडे केलेत का? शाळा, कॉलेज, मेडिकल, हॉस्पिटल, इंडस्ट्रियल का आलेत का? नाहीये. मग परवाशी आम्हाला पण भावना असतात, किती सण करायचं. मग गोकुळ तुमच्या मुलांसाठी
केडीशी तुमचे चेअरमन, तुम्ही राज्याचे मंत्री, आणि मग आमच्या शेतकरी सामान्य कुटुंबातल्या मुलांनी जायचं कुठे? आम्ही फक्त मतदानाला फक्त यायचं, झेंडे घेऊन फिरायचे. आणि कुठल्या मंत्र्यांनी केलेत? नाही केलं. आमचे चंद्रकांत दादा पण मंत्री होते, खूप मोठ्या पदे होते सगळ्या. तर मला अपेक्षा होत्या दादानी पण आमच्या संघर्षासाठी काहीच नाही केलं. खंत आहे तर दादा आता उठसूट मुश्रीफ साहेबांना घेऊन चाललेत. तर आम्हाला दादानी भाजप म्हणून कुठल्याही आम्हाला कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही. ही पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या नेत्यांवरती मी आरोप करत नाही, कारण आम्हाला भावना आहेत. तर दादांचा एकही फोन आम्हाला एकदा बैठक बसल्या आपण बसून करूया म्हटले, तर आम्हाला कुठेही ग्रहा धरत नाहीत. हीच खंत मला काल मुख्यमंत्री साहेबांना बोलायची होती. कारण या माघारीचा विधान परिषद माघारीच्या घाईगडबडीमध्ये राहिलं. मी साहेबांना सांगतो, साहेब आपण किती दिवस सहन करायचं? भारतीय जनता पक्ष भाजप संपवायला निघालेत, आणि जर आपला तर आपण कुठेतरी हा आवाज उठला पाहिजे. मला कुठल्या आमदारकीचं स्वप्न केवळ लावत नाही, मी घाबरत पण नाही. आमची जनता आम्ही चांगलं काम करू, आमच्या मर्जीत आम्ही नक्कीच निवडून देतील. कारण असा लाचार होऊन आणि कधी माझा तो स्वभाव नाहीये, आणि माझ्या नेत्याने मला शिकवलंच नाही, म्हणून प्रामाणिकपणे आपण करतोय. आजपर्यंत मीडियाने चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं, पाठीचे राहिलेत. आणि आज मी सांगतो की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, धर्म शंभूराजांचा महाराष्ट्र आहे. चांगले निर्णय होतील. आणि ही जागा पहिल्यांदा मी सांगतो की मला खूप आम्हाला खंत वाटते की अजून आमचे बरेच विषय आहेत. खरं हा विषय असा झाला की साहेब बोलल्यानंतर विषय संपला होता, कारण आम्हाला कोणी निमंत्रण ऐकल्यामुळे ती तसं वाटतंय. म्हणून म्हटलं की आमच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की सतेज पाटील आमचे नाही आहेत, आणि आम्ही आमचा जिथं आम्हाला सक्षम असा चंदगड गडहिंग्लज आजऱ्याला संचालक द्यायलाच लागेल, आणि गोकुळला चेअरमन आम्ही सोडणार नाही. खरं तर ही खदखद ही जर तुमची काय नेमकं असला काय गोकुळमध्ये भाजप आणि राजकारण काय करायचं? मी अपक्ष आमदार होतो, निवडून आल्यानंतर भाजप आहे. भाजप आमच्या रक्तात आहे, तर भाजप ऑर्डर कधी? गोकुळमध्ये वर्षानुवर्ष सत्ता त्यांची, मुश्रीफ साहेबांची, काँग्रेसची आहेत. आज शहरापुढे आमच्याकडे स्ट्रॉंग आहे चांगली, तर भाजप कुठे? आज भाजप म्हटलं तर जिल्ह्यामध्ये माडिक परिवार खूप सक्षम आहेत. एक अमोल माडिक साहेब आहेत आमदार, आणि दुसरे आमदार आवाडे साहेब आहेत, आणि आम्हाला मरेपर्यंत भाजप आहे. आम्ही मग पक्ष वाढणार कधी? ही खंत अशी आहे की ह्या गोकुळ आहे, त्यानंतर केडीशी आहे, म्हणून थांबणार नाही, आणि मी कुणाच्या दबावाला बळी पडणार नाहीत. हा, माझा नेता साहेब मला सांगतील बाबा चुकीचं, मी एवढं सांगू शकतो की मी चुकीचं काही करणार नाही, आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आणि कार्यकर्त्यासाठी. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कोण बोलणार तयार नाही. खरी खंत काय? आज नेते मंडळी आम्हाला कोण समजूनच घेत नाहीत, आम्हाला पुढे कसं जायचं समजतच नाहीत. प्रत्येक जण आपला आपला स्वार्थ, आपला आपला पद. एका घरात किती किती पद द्यायचा आपण प्रश्न आहे. या गोष्टी खूप हे करून बोलतोय. मला याच्यासाठी मला आणि एक सांगतो, प्रत्येकाला वाटते की माझ्या मागे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि ते सांगत असतील. हा काही लोकांच्या बरेच लोक म्हणतात, माझ्या पाठीमागे सक्षम असे साहेब आहेत. कारण गोकुळमध्ये महालक्ष्मी अंबाबाईची शपथ सांगतो, याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांचा काही उल्लेख नव्हता. तुम्ही 1310 संस्था जर तुम्ही ह्या लादल्या नसत्या आम्हाला मतदानासाठी, मुश्रीफ साहेबांच्या 45 डेऱ्या, त्यांच्या घरात कोण दूध करते का, गोठा आहे का, संस्थेत त्याच्यात बसतात का, आणि कॅटरिंगमध्ये बसतात का, नाही बसत. मला असला अन्याय तर किती सहन करायचा? आणि मी मग आवाज उठवला, आणि चांगलं काम होतं आणि होतं म्हणून प्रशासन काय लागलं, काय चुका होत्या म्हणून लागलं ना. तर आता काय, जे प्रशासन बसले तिथं, आता आमच्या आदरणीय दादा सकाळ दुपार संध्याकाळ फोन करतात, त्याला प्रेशर करतात. मला ते गोकुळचा जो आता आमचा सुधीर आले ते बोलले, भाऊ काय करू, मी तुमचं ऐकू, मुश्रीफ साहेबांचं ऐकू की चंद्रकांत दादांचं ऐकू? मी त्याला म्हटलं प्रामाणिक काम कर. ज्या संस्था आपल्या बसलेल्या आहेत, ज्या बसतात त्या आमच्या असो कुणाच्या असो, 427 म्हणजे माझ्या 50 कमी झाल्या, तर मला आंबेडकर साहेब माझ्या पण 50 कमी झाल्या. खरं जर गोकुळ टिकायचं असेल, पुढे वाढायचं असेल, तर चांगल्या पद्धतीने हा फार पूर्वी वर्षात मी तेव्हा नव्हतो, तर जेनी कुणी कष्टातले महाराष्ट्राची शान म्हणजे गोकुळ आहे, जिल्ह्याची शान म्हणजे गोकुळ आहे, आणि सर्व शेतकरी कुटुंब त्या अवलंबून असतो. म्हणून मला प्रामाणिकपणे गोकुळसाठी काम करायचं आहे. मी आणि ह्याच्यामध्ये मी बोललो की मुख्यमंत्री साहेबांनी बोललो, मी बोललो की देवाभाऊनी बोलायला लावला,
हा गैरसमज दूर करा. मी आमदार झालोय, जनतेतून निवडून आलोय, मला तेवढं ज्ञान आहे. आणि जेव्हा मी प्रामाणिक काम करत असेल, साहेब माझ्या पाठी सक्षम असतील आणि मी जर चुकीचं वागत असेल की चुकीचं करत असेल, मला साहेब एका वेळेस थांबू शकतात. त्यांना पूर्ण अधिकार आहेत. माझा पूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे मी कायच आमची कायच नाही. जे ते बोलतील ते अंतिम शब्द. टार्गेट पिरियड करण्यासारखा मी घाबरणारा एवढा कार्यकर्ता नाही. असं मी टार्गेट करून मला चालतील, मी घाबरणार, मी काय आचरण जाणार, माझा स्वभाव नाहीये. साहेबांनी तेवढं आम्हाला, साहेबांच्या आम्ही 15-16 वर्ष पूर्ण चांगलं काम केले. कारण आज मला पहिल्यांदा मी आमचे नेते आदरणीय आमचं जिल्ह्याचे नेते, भाषण नेते, मोठे नेते आहेत, तर त्यांनी मला असं वाटतं की आता तरी कार्यकर्त्यांना दादांनी कुठेतरी बळ द्यावं, भाजप समजून घ्यावं आणि वा म्हणजे आता काय आपलं म्हणजे भाजप जिल्ह्यामध्ये मलापासून वाढायसाठी आमचे प्रयत्न असतील आणि सगळ्याच गोष्टीत. म्हणून मी केडीशी ही सुरुवात आहे, नंतर गोकुळी सुरुवात आहे, नंतर केडीशी आहेत आणि बाकी काय मी एकदा बोललोय का आमदार मला बोलून दाखवलं. तर सगळ्यांचे कारखाने, 1-2 कारखाने, संस्था आहेत, सगळे आहेत. मुस्लिम साहेबांनी नो लिमिट कर्ज दिलेत. आता परत ते मला 100 करोड माझ्यावरती काय लाभलं होतं, आता मग 500 करोड करतील. मी बोललो होतो तेव्हा की केडीशी तुम्हाला कर्ज द्यायचं मी पण ठेवतो, गरज झाला असला तुमच्यासमोर एवढं लढायचं तर पैसेच लागतात, असे विषय आहेत. म्हणून मी मूर्खासारखं बोललो नव्हतो की मी चुकीचं असं बोललो होतो. महान नेते आहेत, मोठे नेते आहेत, 30 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय मोठा नेते आहेत. खरं मी बोलतो माझ्या भावना समजून घ्या. मी ह्या माझ्या भावना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना आहेत. बोलायला हे होत नाही. खरं तुम्ही आज योगायोगाने मला असे प्रेसला बोललात. आपल्या एका मित्र आमचा धीरज केळकरांच्या वडिलांचं दुःख तिथे आलो होतो आणि आज तुम्ही बोलायची संधी दिली, खरं आज बोललो. तर याच्यामधून काहीतरी भाजपच्या जिल्ह्याच्या नेत्यांनी, भाजपच्या वरच्या नेत्यांनी काहीची दखल घ्यावी. मी प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांना मी खंत बोलून दाखवली. मग त्यांनी सांगितले आपण आणि सीएम साहेब बसूया. तर मी सांगितले की दादा फार मोठे नेते आहेत, दादांच्या लक्षात ग्राउंड लेवलचं राजकारण यायला पाहिजे. दादा आता महाराष्ट्र फिरत असतात, दिल्ली फिरत असतात आणि त्यामुळे काय झाले, दादांचं ग्राउंड लेवलचं त्याला कोण घालत नाही कानी आणि मग ते ठराविक लोक चुकीमध्ये. हे मला मीडियासमोर बोलायचं नव्हतं, कारण मजबूरून पहिल्यांदा बोलतोय. परिणाम काय होईल तुम्ही परिणामामध्ये घाबरत नाही. खरं अन्याय होतोय 100%. पण तुमच्यासाठी पण जशी काही नाही ते थोडी माझे काही विरोधक आहेत की विरोधक आहेत, राजकीय विरोधक आहेत. गोकुळमध्ये मी राजकारण सोडून येईन. साहेबांनी शब्द बोलले, देवेंद्रजी साहेबांनी शब्द बोलले, शिवाजी युतीवर राहायचंय, अंतिम शब्द. त्यांच्या पुढे आम्ही काहीच नाही. तर ह्या लोकांनी कुठे मान सन्मान द्यायला पाहिजे नको. काय मी लाचारून तुमच्या मागे येऊ, गरज नाही ना. एवढ्या वर्षात तर परत नसतो. तर स्वाभिमान सोडून आम्ही कधी कुणाच्या झुकून जाणार नाही.